ही भाजी आपण अशी निवडून घेत आहोत, असं करून काढून घेत आहोत. आणि फ्रेश असताना भाजी निवडायला कधी पण चांगलं वाटतं आणि फटाफट क्लीन पण होते आणि तशी पानं पण छान निघतात अशी. आणि जर तुम्हाला हाही त्रास नको असेल तर त्याची आणखीन पण एक आयडिया आहे. ही भाजी आणल्यानंतर पिशवीत ठेवायची 1 दिवस आणि मग दुसऱ्या दिवशी फक्त त्याच्या काठ्या असतात, त्या ह्या ज्या काठ्या आहेत त्या नुसत्या अशा ज्या हलवल्या तुम्ही, ह्या काठ्या अशा हलवल्या त्या पिशवीत, तर सगळी पानं गळून पडतात. तर तसंही करता येतं. आणि फ्रेश असताना मात्र भाजी निवडायला छान वाटतं आणि व्यवस्थित निवडली पण जाते, नाही असं नाही. पण वेळ नसेल तर आणि आपल्याला जर हे असं काढत बसायचं नसेल, तर पिशवीत टाकून ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी फक्त त्याला शेक करायचं त्या काठ्यानं, का सगळी पानं गळून पडतात त्याची. म्हणजे हे हा जो असा आपल्याला हा जो कार्यक्रम करावा लागतो पानं काढायचा, तर तो काही काढत बसावं लागत नाही मग. हे बघा असं. कारण आपल्या याच्यात छोट्या काट्या पण आता आहेत, त्या आपल्याला पण नंतर साफ कराव्या लागतील. कारण आता मी फक्त पानं अशी काढून घेते ह्याची. तर ते जर तसं जर केलं तर त्याच्या त्या काठ्या पूर्ण म्हणजे हे होतात नाही, काठ्या नाही जास्त त्याच्यात, हलक्याशा थोड्याफार काही असल्या तर. बट अदरवाईज पूर्ण भाजी अशी व्यवस्थित पानंच गळून पडतात त्याच्यात. पण पानं तशी फ्रेश राहतात दुसऱ्या दिवशी पण, असं काही नाही. म्हणजे असं काही नाही की भाजी सुकून जाते ती. पण पानं मात्र अशी तशी पडतात. तर अशा प्रकारे आपण ही साफ करून घेतो शेगलाची भाजी. आणि मग नंतर त्याच्यातले जे छोटे देठ असतात ते आपण नंतर काढतो. कारण हे जरा फटाफट होतं आधी आणि मग बाकी सोनार काम आपण नंतर करायचं. तर ते करत बसलं तर भाजी साफ नाही होणार लवकर. तर अशा प्रकारे आपली ही शेगलाची भाजी निवडून झालेली आहे. ह्याच्यातले बारीक देठ मी नंतर काढणार आहे, त्याला थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे. आणि ही फुलं निवडली आहे. त्यात काही कळ्याही आहेत, मी काही फेकल्या नाहीत. तर फुलंही छान आहेत आणि कळ्याही आहेत तशाच बऱ्यापैकी. आणि कळ्या टाकल्या तरी काही फरक पडत नाही. म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स केलं कळ्या टाकून पण, कारण मी याच्या आधी 2दा ही भाजी बनवली होती अशीच. तर म्हणून मी सांगत आहे. तर आणि आय एम रिअली लकी की मला इथे शेगलाची भाजी आणि शेगलाची फुलं, मेन म्हणजे भाजी तर ठीक आहे, कधी-कधी तुम्हाला सुपर मार्केटमध्ये मिळूनही जाते. पण फुलं मिळणं फार कठीण. आणि ते आमच्या इथल्या गार्डनमध्ये एक झाड आहे, 2 झाडं आहेत त्याला. एकाला फुलं खूप वरती आहेत आणि एकाची जरा खाली ती फांदी वाहते, त्याच्यामुळे आम्हाला फुलं त्याची काढता येतात. तर अशा प्रकारे फुलं आणि पानांची भाजी करायची आहे. थँक यू सो मच.